नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळचे साधारण 7 वाजून गेलेत आणि फ्रेश वगैरे झालं आहे. अवनी पण मस्त फ्रेश झाली ना. तर ॲक्च्युली गावाकडेचं संध्याकाळी आंघोळ केल्यानंतर खूप भारी वाटतं. तर आज मंडळी खास दिवस, सर्वच मित्रमंडळी आहे आणि आज आम्ही जरा पायरीकडे चाललो आहे खास पार्टीसाठी. अवनी चिकन खाल्लं ना दुपारी? हां, दुपारी आमच्याकडे घरगुती पार्टी होती आणि आता रात्री थोडी मित्रांसोबतची पार्टी आहे. तर पार्टी आमची आज सगळे मित्र आहेत. ते भेटलेले ना तुला आंबे खाताना, ते सर्वजण आहेत. तर आज चिकन रस्सा, भात, कौल फ्राय आणि अजून एका दुसरा आयटम असेल असं काहीतरी करायचा विचार आहे. तर चला मंडळी, आता निघूया थेट. भेंडी करणार. भेंडी हां, भेंडी पण करणार. मग ती खात नाही. कोण? तुम्ही भेंडी नाही खात. भेंडी नाही खात? आवडत नाही जास्त ना. तर चला मंडळी, आता आपल्याला जायचं आहे पायरीकडे आणि बाकीची तयारी पण करायची आहे. चिकन आणायला आणि बाकीचं सामान आणायला दोघं-तिघंजणं गेलेत. तर ते सामान आलं तर ते पायरीकडेच थांबतील आणि आम्ही आता इकडून चाललो आहे. लाकडं, पाणी आणि लाईट वगैरे, बल्ब वगैरे चार्जिंगचे न्यावे लागतील. असं जुगाड करत इकडून जायचं. टोपं वगैरे पण न्यायचे, ते बरंचसं सामान आहे. तर चला, टाईम वेस्ट न घालवता निघूया थेट पायरीकडे. चला, तर इकडे काय बनवतोयस? चिकन चिल्ली. चिकन चिल्ली. चिलीचं इकडे जरा मॅरिनेशन प्रोसेस सुरू आहे. त्याच्यानंतर मग बाकीचं चिकन ठेवूया. कौल फ्राय आणि जे रस्सा बनवायचं आहे ते चिकन नंतर आपण करू. हे कॉर्नफ्लॉवर पहिला मैदा टाकला होतास. काली मिरीची पावडर. ओके, काळी मिरी पावडर, मिरची पावडर. कढईमध्ये मॅरिनेशन चालू आहे, त्याच्यामध्येच फ्राय करायचं आहे. अद्रक लसूण पेस्ट. आलं लसूण पेस्ट आणले तेव्हा. ठीक आहे, समोर 65 मसाला. चिकन 65 मसाला. ओके, ह्याच्यामध्ये बरंच काय काय असतं. ह्याच्यामध्ये डायरेक्ट पण होतं, कौल फ्रायला पण वापरलं तरी चालेल आहे, मस्त होतं. शेजवान चटणी, दोन अंडी. हॅलो, लाकडं जातील भेटून पाणी नाही वापरायचं. पाणी कसं हे होणार ना. अच्छा, ह्याच्यातच करायचं त्या बल्कमध्ये. हा, बल्क मध्येच करायचं. पाहिजे असेल तर जास्त नाही पाणी टाकायचं, कमी टाकायचं. ओके, आज गरज नाही वाटतं पाण्याची, ह्याच्यातच होईल बहुतेक. हे किती वेळ ठेवायला लागतं रे? हे अर्धा तास तरी ठेवावं लागेल. अर्धा तास? 15 मिनिटं ठेवलंच ना तरी पण होऊन जात आहे. अच्छा, बस. मग हे बाकीचं नंतर वापरायचं? बाकीचं नंतर वापरायचं. फक्त आता कॉर्नफ्लॉवरच लागेल, मैदा नाही लागणार. ओके, घट्ट करायला. बाकी आता हे सगळं झालं. आता सॉसेस लागतील, आपलं शिमला मिरची आणि अद्रक लसूणची पेस्ट. बस. ओके, चला ठेवूया एक 15-20 मिनटं. त्याच्यानंतर मग भात वगैरे झाल्यावर आपण चिली बनवायला जाऊ. याबद्दल इकडे इस्तो पेटले आणि बाकीची तयारी सुरू झाली. इकडे नमस्कार. काय सामान आणलं सगळं? हो, सगळं सामान आणलंय. ओके, इकडे बाकीचे सगळे मेंबर. वा, असे पाहिजे बारीक बारीक, मस्त. प्रियेशने जिम्मेदारी घेतली खास करून भोपळी मिरची कापायची. याबद्दल इकडे बंटी आहे. आता झालं सामान घेऊन. सूरज आणि बंटी खास गेले होते सामान आणायला. ट्रॅफिक आणि पेट्रोल पंपावर गर्दी. संगमेश्वरला ट्रॅफिकची जरा प्रॉब्लेम्स आहेत. जो पूर्ण एकदा ब्रिज वगैरे होईपर्यंत त्रासच आहे. याबद्दल इकडे सोमादा. हाय कर सोमादा. आमच्याकडचा शहाणादांता माणूस आहे पार्टीमध्ये, बाकी सगळे पोरं आहेत. तर चला, आता हळूहळू पार्टीची तयारी सुरू करायची आहे. 2-3 आयटम आहेत, आता बघूया. कौल फ्राय जमलं तर मारायचं आहे थोडासा. चिली आहे आणि रस्सा आणि भात. या बाजूला इकडे पाणी ठेवलं आहे गरम व्हायला. पाणी एकदा छान गरम झालं की मग भात बनवून घेऊ. तोपर्यंत तिकडे किस्तो दिसतंय का, त्या बाजूला किस्तो पेटवलं आहे, तिकडे चिली बनवायची आहे. इस्तो मस्त पेट. हे टाकलायच ना, काय बोलतात ते सॉस नाही काय ते 65. हा, त्याला पण मीठ असतं. त्याला पण मीठ असतं, मग थोडंसंच मीठ टाक. कढई तापले तर तेल मस्त तापलं की मग चिली बनवून घेऊ.
इकडे पिकूची पण एंट्री आहे. पिकू बऱ्याच दिवसांनी आता व्हिडिओमध्ये दिसतोय. होय होय बऱ्याच दिवसांनी. पोरं आता मुंबईला गेल्यानंतर काय पार्ट्या म्हणजे सर्व एकत्र असे मिळणं म्हणजे मोठी गोष्ट आहे. भावाचं लग्न पण आहे ना. हा मेन कसं आहे लग्नाचं आहे. उद्यापासून भेटणार नाही. हा, उद्यापासून लग्नाकडे सगळे बिझी होतील. असं एक साईडला कर आणि त्याच्यावरच काढते. तर आता फ्राय करायची जिम्मेदारीसाठी पिकू आलाय. प्रमाणात पानं आणलेत चिकन काढायला. हा मस्त. हे पूर्ण शिजवून घ्यायचे का 90% वगैरे असं काय? 60% काहीतरी शिजवायचे. हां आपण लोक टाकतो ना. हां परत ग्रेव्हीला टाकतोस ना. 65 आहे ना, मग 65% शिजवायचे. 65 ना बनवलंय आपण चिली बनवतोय मग. मला वाटलं 65. अरे हा कुक बघ, कुकला माहिती नाही अजून. असं मस्त आहे ना लालसर करून घ्यायचं. हा आयटम चिकन 65 बोलू शकतो आपण तशा प्रकारचा. एक दिवशी कोंबडी तळावी. हे डायरेक्ट पण चांगलं लागतं खायला, पण आपल्याला रेसिपी बनवायची असते. गावाकडे जेव्हा असे सगळे आम्ही मित्रमंडळी असतो ना तेव्हा धमाल येते. तर इकडे चिलीची तयारी सुरू आहे. म्हणजे पहिलं चिकन फ्राय करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग ॲक्च्युअल चिली बनवायची आहे. तर इकडे चिली बनवण्यासाठी कसं पहिलं चिकन फ्राय करू, मग तेच तेल आपण तिकडे फोडणीला वापरू शकतो चिकन रस्स्यामध्ये. त्यासाठी पहिली चिली बनवतो आहे. तर या अगोदर इकडे चिकन मस्त धुवून घेतलेलं आहे. कौल फ्रायचा आयटम थोडासा मी कॅन्सल केला आहे कारण लेट पण होईल. तर हां हळद चिकन मसाला सगळे मसाले आणलेले टाकून घेऊ आणि चिकन मॅरिनेट झालं कसं फोडणीला बरं पडतं. हे मॅगी बी कसे आणले? मॅजिक मसाला हां नाही अच्छा मॅगी मसाला पण आणला काय? 2 टाकले अजून 2 टाकू ना. फोडणीला ठेव. बस थोडंसं लागेल रे चिलीला. बस झालं चल. डायरेक्ट फोडला द्या. डायरेक्ट फोडणी मॅरिनेट कसं आहे 15 मिनटं झालं की झालं काम झालं एकदम भारी मस्तच. चला चिकन मॅरिनेट झालंय. चिकन फोडणीला देऊया मस्त. मग काय काम झालं. भात तयार झाला ना रे. या बाजूला इकडे भात ऑलरेडी तयार झाला आहे. म्हणजे आता काय फक्त चिकनच बनवायचं आहे आणि तिकडे चिलीला फोडणी द्यायची आहे. आज बऱ्याच दिवसानंतर सगळ्यांची मैफिल एवढी जमले. कशाला काठी काय फ्रेशला नाही रडू येत रे. हा भारी कांदा कापतोस तू. तुला किती पाहिजे ते घ्या याच्यात टाकायचं. काय कढीपत्ता आणा. कांदा कापतील पटपट पांड्या. त्याला लांब चालेल होय. त्याला लांब चालेल. त्याला कशा बारीक कापतोय? उभा उभा लांब लांब काप. लांब लांब काप. याला याला फोडणीला. हा तो असा देव. अक्की विक्की टाक. तेजपत्ता वगैरे टाका. काय करायचे ते हा टाकून दे. एक नंबर रे. हे कुक तुम्हाला हवेत काय? दगडीवर हाताने लसूण फोडणार आहे. चिलीला तेच लागेल. कांदा बारीक पण होता. हा लांब लांब पण कांदा आहे. दोन्ही प्रकारचे कांदे आहेत. मॅरिनेट मध्ये थोडंसंच मीठ टाकलं जास्त नाही. एकदम फडफडीत तो मनाय पुरणार ना. बारीकवाला बसणार. बारीकवाला कोलम कोलम झाला मऊ आहे. बघा हे ढाकण केलं आहे. मी इथं आहे. अकरा वाजता
एकदम चिडला चिड पाणी नाही गावलं त्यात बाटली आणला फ्रीज मध्ये बीट लेवतला चला कोण तुम्हाला टाकायला सांगितलं होतं कोण टाकायला पण फ्रीज मधलं तू बोल हा बोला फ्रीज हा का बोलला थोडं बघ अरे पण फ्रीज मधलं पाणी कसं टाकलंस चला बाकीचे मसाले टाकून घेऊ बाटली होती पण ती पार्टी आठवणीत राहील मरणाची चवच राहील ना आता यांच्याकडे बिर्याणी बनवलेली एवढा मोठा टोप यांच्याकडे ठेवलेला महेंद्राकडे हा. तिथे गॅस संपला तिथून चूल काय बाहेर बनवलेली हे बोलतात चुलीवर लवकर नाही शिजणार दुर्गा तिथे ठेवला मग काय आणि कोणी बघितलंच नाही सगळे बाकड्यावर बसले फटपदी झाला फटपदी 65 टाकून द्या आता काय शिब्याला विचार पाहिला हवाय काय रोहित शर्मा 65 नको आता ना नाही खेळणार आता सूर्यकुमार टेस्टला पण असतो ना चांगला 65 ने टेस्ट वाढते एकच आहे ना हे मग मॅगी मसाला टाकतो पण सिद्धूच हात लागला पाहिजे तर मग चिकन चांगलं होतं चांगलं नाही ते आलं लसूण पेस्ट होती बॅलन्स काय आणतोय तिकडनं मसाले तुझ्या आणतो तर अर्धे ठेवतो आलं लसूण पेस्ट ती शेजवान चटणी घे तू टाकतोय होय ती शेजवान चटणी टाक आता बघ कसं आलं लसूण टाकलं तेव्हा वाज बघ कसं चांगला मिक्स झाला आता हे झालं रे कांदा बिंदा झालं सगळं मसाला काय आहे ओके त्याचा पर्सनल मसाला स्पेशल आहे स्पेशल मसाला ही रेसिपी तुमच्या पण येणार नाही सिक्रेट मसाला सिक्रेट टाक 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 चिकन टाक वाव लजीज मस्त मॅरिनेट झालाय मॅगीच्या याच्यात काय रे रसा भरपूर बघा रस्सा वडायचा आहे मला पाणी झालं तरी चालेल तेवढं हा हवे हवे थांब झालं यांचं थांब थांब वांगा ऑलवेज आपलं बकऱ्याचं मटण पण चिकन पण नाही तेव्हा नव्हतो मी एवढे आम्ही एवढी जराशी सुरुवात केली रे कुठं वाटी वाटी संपलं कुठं? इथं खाली जेवायला बसले खाली? चिकन मारतात टोपात बघतात ते काय नाही परत नाही ना आम्ही आधी झाकण आणलंयस ना झाकण आम्ही बसलो ना बसले, टोपात काय नाही नको सुरज झाकण मारून वर पाणी टाक ना त्याच्यावर चव अजून वाढेल नाही झाकणावर पाणी बसेल ठीक आहे दीपक ठीक आहे ना मग कुठली दीपक काय दोन आहेत पराठी आहेत पार हे तर आता चालेल तर काय पाणी भरून ठेव पूर्ण झाकण मस्त शिजशी ठेव चिकनला फोडणी झाली आता इकडे काय बनवतो बाबा चिली हे काय टाकलं पहिलं अच्छा तर पहिलं आलं टाकून घेतलंय त्याच्यानंतर आता लसूण खास चिकन चिली ग्रेव्हीमध्ये मस्त एकदम आम्ही आरामात टाकतो आजो बसलाय वरण टाक फेकतोस ते टेक्निक आहे ना आचार्याची हा हे बघ ह्याच्यात नमक कमी आहे त्या हिशोबाने तो वापरू शकतोस होय ना म्हणून नंतर टाकू ना हा चालेल अरे इटालियन सूप बनवतो ना हा काय बनवायचं बनव हे टाक भोपळी कांदा टाक कांदा घे कांदा कांदा सगळा रान आण आण मिरची आण मिरची आण उभी बस कडक
काय नको बस लय मोठी सेवा केलीस. आणि इकडे मगाशी आपण जे चिकन फ्राय करून घेतलंय ना ते इकडे अंबानीच्या पानात ठेवलंय. अंबानीच्या पानात पहिल्यांदा पत्रावल्या बनवायचे जेवायला, आता काय सगळ्या रेडीमेड आणतात. नेक्स्ट भोपळी मिरची येऊ दे. त्यानं ह्या तिकडं इकडे जरा ग्लासला इग्नोर का, आमचा जुगाडू ग्लास आहे. आपली थाली सांगून चेक पडतील कुठली थाली धुतली होती ती. थाली पाणी वापरायचं आपल्याला थोडंसं. बरोबर ना शिव्या? बरोबर नाही, इकडून तरी जास्त येते. कडा सोया सॉस अंबानीची पानं तेवढीच भेट. सोया सॉसने लगेच कलर चेंज झाला रे. योगा आयटम आहे रेड चिली. एकच नंबर लजीज. हे मॅगी मसाला आणि शेजवान चटणी. काय केलं? अगदी काढ वरती. फिरवता आले असते ना. लाकडं जरा पुढं करतो. चला किती वेळ लागेल आता? आता कॉर्नफ्लॉवर टाकला थोडी हे करायचं नंतर मग होऊन जाईल. ओके हे घट्ट व्हायला ना. चिकन चिली मस्त तयार झालेली आहे. तर हा स्टार्टर आहे. पहिलं चिकन चिली खाऊ आणि त्याच्यानंतर मग जेवायचं आपल्याला. मीठ जर आम्ही शेवटलाच घेतलं आहे कारण मग अशी चिकनमध्ये वगैरे मीठ होतं. लागेल काय पाहिजे थोडं? हे थोडं मीठ ॲड करा. हे काय तिथं हे बघ ते डिशच्या इथं आहे. थोडंसं कसं मेन कसं अन्नी चालतं, खार नाही पाहिजे. तर शेवटला पण ते टाकलं आता. चला चिली फायनली तयार झालेली आहे. सर्व करूया आता डिशमध्ये. कळत 2-3 डिशमध्ये घे म्हणा. बस आता एक दुसऱ्या डिशमध्ये का नंतर डिश समोर आलं की मग तुटून पडतील सगळे. टेस्टिंग बघायला कसं झालं. मस्त झालं. चिकन खाल्लं नाही, गरम गरम आहे. आता हे असं जे आम्ही नेतो आणि पहिलं चिली संपवतो मग रात्री जेवूया. छान झालं रे मस्त झालं. गावाकडे जेव्हा पण आम्ही येतो आणि सर्वजण असे एकत्र असतो ना तेव्हा जेवणाची मजा काही वेगळी असते. तर आज रात्रीचं वनभोजन सुरू आहे. चांदू मामा आत्ता जस्ट बाहेर आलेत. दिसतंय काय आंब्याच्या पलीकडे थोडासा उजेड दिसतो तुम्हाला. ते चांदू मामा आहेत. हां 11-22 एक पर हां 1 नंबर टायमिंग आहे 11-22.
11:22 आम्ही जेवायला बसलेलो आहे. तर चला मंडळी या जेवायला. ए मसाला आहे का हा कसा आलं रे हा 1 नंबर. चला या तुम्ही पण जेवायला या. आता सर्वजण जेवायला बसलो आहे. रात्रीचे मंडळी 12 वाजलेत आणि आम्ही आता घरी आलो आहे. बऱ्याच दिवसानंतर एवढी सर्व मित्रमंडळी एकत्रित होती आणि छान अशी पार्टी झाली. ॲक्च्युली कॉल फ्रायचा मेनू कॅन्सल केलेला, पण चिकन चिली आणि चिकन रस्सा भात असा छान असा मेनू सर्वांनी एन्जॉय केला. आणि ही जी मित्रमंडळी होती ती बऱ्याच वेळा एकत्र आम्ही असायचो. आता प्रत्येकजण कामानिमित्त इकडे तिकडे गेला आहे, त्यामुळं असं एकत्रित भेटणं वर्षातून 1-2दाच होतं. जेव्हा पण भेटतो तेव्हा छान अशी मजा चालू असते. तर छान अशी मंडळी पार्टी झाले गावाकडचं रात्रीचं वनभोजन किंवा रात्रीची पार्टी. तर पार्टी उरकून आता घरी आलेलं आहे. तर चला मंडळी तातूरच्या स्वरूपात हा व्हिडिओ ते थांबूया. आज बऱ्याच दिवसानंतर सर्व मित्रमंडळी एकत्रित आल्यामुळं खूप धमाल आली, मजा आली. तुम्हाला पण आवडलं असेल. तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.